वडापाव खूप छान आहे, खावा एकदा. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. मी तुमचा लाडका साई स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. सो हा ब्लॉग असणार आहे पुन्हा एकदा कोकणाचा. येस, सो आम्ही चाललेलो आहोत गावी. आणि यावेळेस लास्ट टाईम मित्राच्या गावी गेलेलो, विवेकच्या. यावेळेस त्याच्या नाही, आमच्या गावी जाणार आहोत, माझ्या गावी. हे बघा पॅकिंग सुरू आहे, मम्मी पॅकिंग करते. कपडे वगैरे काल आम्ही पॅक करून ठेवलेले. सो कसे जाणार आहोत, कुठून काय जाणार आहोत, सगळा प्रवास, आपलं घर वगैरे या ब्लॉगमध्ये असणार. सो शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, आज आहे शुक्रवार, म्हणजेच 17 जुलै 2026 आणि उद्या आहे 18 जुलै शनिवार. सो आम्ही उद्या चाललो आहोत गावी. आणि पहिलं तुम्हाला सांगतो आम्ही कसे जाणार आहोत गावी. सो त्यामुळे दाखवतो तुम्हाला. अफकोर्स बाय रोड टिया उभी आहे बघा तिकडे, टाटा टियागो. सो सकाळीच पाऊस पडलेला, सो एवढी काही धुवायची गरज नाही आहे. फक्त सकाळी मी वरवर असं वॉश करेन तिला. ओके. आणि कुठे जाणार आहोत, सो आम्ही जे जाणार आहोत ते कुडाळला. ऍक्च्युली माझे 2 गाव आहेत, चिपळूण आणि कुडाळ. चिपळूण म्हणजे बाबांचं जन्मस्थान आहे. आमचं जे घर आहे तिकडे, ते बाबांचा तिथे जन्म झालेला. सो आमचं ते पहिल्यापासून तेच गाव आहे चिपळूण. आणि कुडाळ आता रिसेंटली झालंय, काही वर्षांपूर्वीच मग तिथे घर बांधलं. सो त्यामुळे कुडाळ हे गाव झालंय. सो आम्ही गेल्या वर्षी गावी गेलेलो, तर आम्ही कारनेच गेलेलो आपल्या टिया सोबत. सो आधी हॉल्ट केलेलं चिपळूणला, कारण की पहिलंच वेळ होतं एवढी लॉंग जर्नी ड्राईव्ह. सो आधी चिपळूणला हॉल्ट केलं 1 नाईट आणि मग कुडाळला गेली. सो आता उद्या विचार आहे डायरेक्ट कुडाळला जायचा. 8-9 तासांची जर्नी आहे. लेट्स सी, जर थकल्यासारखं वाटलं मध्ये तर मग चिपळूणला हॉल्ट करू, नाहीतर मग डायरेक्ट कुडाळला जाऊ. मग आता आवराआवरी करतो, लवकर झोपतो, कारण की उद्या 4 वाजता तरी आम्हाला इथून निघायचंय. आणि पहिला स्टॉप आम्हाला उलवेला थांबायचा आहे. तुम्हाला माहितीच असेल, जे माझे ब्लॉग बघत असतील. दीदी राहते माझी उलवेला, सो ती पण येते. दीदी, मी, मम्मी आणि बाबा असे आम्ही 4 चाललेलो आहोत गावी. सो आधी तिकडे स्टॉप घ्यावा लागेल, मग तिकडून डायरेक्ट आम्ही कुडाळ. ओके. सो चला भेटूया डायरेक्ट आता उद्या. Early the next morning. मंडे, गुड मॉर्निंग, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहेत पहाटेचे 4:30 बघा, 4:36 झालेले आहेत. आता आम्ही रेडी झालेलो आहे सगळे, बॅग्स वगैरे घेऊन. गाडी पण थोडी साफ केलेली आहे मी आत्ताच जाऊन. सो आता डायरेक्ट जाऊ उलवेला. साधारण 1-1.5 तासाची जर्नी आहे. पेट्रोल वगैरे भरू, उलवेला जाऊ, मग पुढचा प्रवास. ओके, चला. 2 hours later. मंडळी, आता वाजलेले आहेत 6:15. आम्ही गेलेलो 5ला पहाटे. सो 1.5 तासात पोचलो आहे दीदीच्या घरी उलवेला. बघा दीदीच्या बिल्डिंगचं नाव साई कृपा. सो मंडे, आता वाजले 7 आणि आता निघालो आम्ही उलवेवरून. इकडून कुडाळ दाखवतो एक 8-8.5 तास. सो आम्ही जसं कुठे कुठे थांबणार आहोत, नाश्त्याला, जेवणाला, तसं तुम्हाला दाखवत जाईल. ओके, चला. Two hours later. मंडळी, आता वाजलेले आहेत 8:30 सकाळचे आणि आम्ही पोचलेलो आहे पेनच्या पुढे थोडंफार. सो आम्ही आता एक चहा नाश्त्याचा हॉल्ट घेतो आहे. सो समोर हॉटेल बघा, इकडे हॉटेल एव्हरग्रीन म्हणून आहे. हे बघा, इकडे वॉशरूम पण आहे
आणि पार्किंग फॅसिलिटीज पण शेडमध्ये आहे. सो कोण जर कोकणात येत असेल तर पार्किंग वगैरे इश्यू असेल तर इकडे नक्की थांबा. बाकी फूड वगैरे कसं आहे अजून टेस्ट नाही केलं, सो टेस्ट केल्यानंतर सांगतो. ओके चला. चला मस्तपैकी पेटपूजा झालेली आहे. आता आपण पुढचा प्रवास सुरू करू. ओके आता डायरेक्ट आपण जेवणालाच थांबू 1-2ला. मध्ये काही वॉशरूम हॉल्ट वगैरे मम्मी बाबा काही बोलले तर थांबू, नाही तर डायरेक्ट जेवणाला. ओके चला पुढे. मंडळी आता वाजलेले आहेत 1 आणि आम्ही आता पोचलेलो आहे सावर्डे इथे. अजून पुढे 3-3.25 तासाची जर्नी आहे कुडाळपर्यंत. सो त्याआधी एक वॉशरूम हॉल्ट वगैरे घेतला आम्ही. इकडेच आहे एक छोटं हॉटेल, चहा वगैरे करू आणि वॉशरूम हॉल्ट करू. आणि आमचा प्लॅन चालू आहे संगमेश्वरला जेवायचा. सो आता तिथेच भेटू डायरेक्ट. ओके. A few moments later. वाजले 2, भूक लागली आहे. सो आम्ही थांबलेलो आहे आता लंच हॉल्टसाठी. एक्झॅक्टली कुठे आहोत हे माहिती नाही, कारण की संगमेश्वर जस्ट क्रॉस केला आम्ही आणि एक 15-20 मिनटं पुढे आलेलो आहे. सो समोर हॉटेल बघू शकता. हॉटेल देवगड पॅलेस म्हणून आहे इथे. सो तिथे जेवण करणार आहे. ओके सो जेवण करू आणि मग डायरेक्ट कुडाळ नॉनस्टॉप. ओके चला. मंडळी 9.5 तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही पोचलेलो आहे आमच्या गावी कुडाळा. बघा समोर बघा आपलं घर. बाबा दरवाजा उघडत आहे आपली गाडी पार्क करण्यासाठी. मग तुम्हाला नंतर फ्रेश वगैरे होऊन होम टूर देतो. येऊ दे. बस बस बस. हो ओढून बघ ना. हे बघा आपल्या टियाची हालत बघा. 490 किलोमीटरची जर्नी केल्यानंतर पूर्ण धूळ झालेली आहे. मंडळी जसं मी बोललेलो ब्लॉगच्या स्टार्टिंगला की आम्ही गेल्या वर्षी पण आलेलो गावी. बट आधी आम्ही चिपळूणला उतरलो कारण की फर्स्टच लॉंग ड्राईव्ह होतं माझं एवढं. सो चिपळूणला हॉल्ट केला, मग त्याच्या नेक्स्ट डे कुडाळला आलो. सो यावेळेस डायरेक्ट कुडाळला आलो आहे 490 किलोमीटर करून. सो बघूया आपल्या मम्मी बाबांची काय प्रतिक्रिया आहे. नमस्कार. आम्ही कुडाळला आता सध्या आलो आहे. आम्ही आमच्या गाडीने आलो तर डायरेक्ट आमच्या मुलांनी आम्हाला मुंबईवरून डायरेक्ट कुडाळपर्यंत डायरेक्ट आम्ही प्रवास केला. हा आमचा पहिलाच अनुभव होता असा. मुलाचा पण गाडी चालवण्याचा पहिलाच अनुभव होता, पण त्यांनी एकदम व्यवस्थित गाडी चालवली. मध्ये 2-3 ठिकाणी आम्ही ब्रेक घेतला नाश्त्याला खाण्याला वगैरे. काय हो तुमचं काय म्हणणं आहे? कोकण सफर चांगली आहे. घरातल्यांना मुलाला नोकरीमुळे शक्य होत नाही वारंवार येणं. वर्षातून पावसाळ्यात सुट्टी मिळते, त्यामुळे आम्ही सहकुटुंब सहपरिवार इथे आलेला आहे आणि सगळेजण एन्जॉय करतात. त्यांची ओढ अशीच राहावी अशी आमची प्रार्थना आहे. A few moments later. तर मंडळी मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलो आहे आम्ही. मग अशी ॲक्च्युली आलो तर सगळं सामान वगैरे काढायचं होतं, गाडी नीट पार्क करायची होती, म्हणून मी बोललो नंतर होम टूर वगैरे देईन तुम्हाला. ओके. आणि आम्ही पोचलो 6:15 संध्याकाळी. सो आता आवरलं वगैरे आहे. सो आता जास्त वेळ नाही घेत तुमचा, डायरेक्ट तुम्हाला होम टूर देतो. ओके चला.
तर मंडळी हे बघा, हे आहे आपलं घर. अजून पेंटचं काम बाकी आहे. सो चला आपण आज जाऊया. हा आपण इथे छोटासा गेट बनवलेला आहे. आता तुम्हाला 2 रूम दिसत असतील, तर हे 2 BHK टाईप आम्ही बनवलंय. ते का ते सांगतो. ह्या जी थांब चप्पल काढतो. हे बघा, ही जी रूम आहे ना, तिथे भाडेकरू राहतात आणि ही आपली. सो आज जाऊया आपण. येस, सो हा आहे आपला एक हॉल. हा जावा बघा, एवढा आपला हॉल आहे. सो हे जे आहे ते आपलं किचन आहे. मस्त किचनला खिडक्या वगैरे आहेत. आणि ह्या छोटासा आपला देवारा टाईप, इथे बाबा पूजा वगैरे करतात. मांडणी वगैरे आहे. देन आपण जातो बेडरूम मध्ये. हे बघ, हे आपलं बेडरूम आहे. आणि बाहेर गेल्यानंतर लेफ्टला जे आहे ना, ते बाथरूम आहे. आणि हे आहे ते टॉयलेट. आणि हे आतून त्या म्हणजे भाडेकरू जिथे राहतात ना, तिकडे रस्ता आहे आतून जायला. सो त्यांनी लॉक केलेलं आहे ते आता सध्या राहतात म्हणून. चला आता गच्चीवर जाऊया आपण. आता भाडेकरूचा कॉन्सेप्ट काय आहे. सो बाबांनी जेव्हा हे घर प्लॅन केलेलं तेव्हाच ठरवलेलं की आपण 2 टाईपमध्ये बनवायचं. एक आपल्याला, एक भाडेकरूला. म्हणजे घर कसं चालू राहतं ना, आपण नेहमी नाही येत, भाडेकरू नेहमी राहणार. सो येस, आपण आलेलो आहे आपल्या गच्चीवर. सो आता वरती पत्रा जो दिसतो तो आधी नव्हता, आम्ही बनवला कारण की गच्ची ओपन लिकेज प्रॉब्लेम खूप करते म्हणून पत्रा बनवला. ही पाण्याची टाकी. आणि मागच्या साईडला अशी ही छोटीशी क्यूटशी बाग आहे आमची. वेगवेगळे प्रकारचे झाडं लावलेले. ते आता रान वाढलेलं आहे, खूप दिवस येणं नव्हतं म्हणून. सो त्यामुळे असं दिसत असेल. मी बागेत पण तुम्हाला घेऊन जाईनच. येस. आणि ती मागची जी वॉल दिसते ते हे आहे, कंपाऊंड आहे. म्हणजे तिथे हद्द आहे आपल्या घराची. हे बघा, ही पुढची बाजू आहे आपल्या घराची. ग्रे मध्ये जो गेट दिसतोय आणि येल्लो आणि ब्लॅक मध्ये जे पेवल ब्लॉक्स दिसतात तुम्हाला खाली, ते आम्ही रिसेंटलीच बनवलेले आहे. कारण की आधी सिमेंट आणि सगळं रान होतं इकडे. सो गाडी आत यायला प्रॉब्लेम होत होती म्हणून बनवलं. मग कसं वाटलं आपलं कोकणातलं घर. तर मस्त आता 6 दिवस एन्जॉय करणार आहे, एकदम टेन्शन फ्री. कारण 7 दिवसाची सुट्टी मिळालेली आहे. आणि मग बॅक टू पवेलियन म्हणजेच ऑफिस. सो म्हणजे या 6 दिवसात काय काय मजा करणार आहे, कुठे कुठे फिरणार आहे, हे सगळं मी तुम्हाला नक्कीच दाखवीन. सो आजचा दिवस आपण इथेच एंड करूया. भेटूया उद्या. चला बाय बाय. The next day. गुड डे, गुड मॉर्निंग. सो मस्त अशी रेस्ट झालेली आहे, आराम झाला आहे. आणि अजून तरी आमचा काही प्लॅन ठरलेला नाही कुठे जायचं वगैरे. मोस्टली तरी आज रेस्टच असेल. ओके. सो पाऊसही पडला नाही अजून. कोकणातही पाऊस नाही आहे, बारीक बारीक रिमझिम येऊन जाऊन. ओके. येस, चला बघूया कुठे जायचा प्लॅन ठरतोय की नाही, की रेस्ट असेल. ओके. A few moments later. बस. हा घे मला थोडं अजून. यात 7-8च होते अजून थोडं घे. त्यात 7-8च होतील बोलली. आणि कधी नव्हे ते आपली दिदी काय करतेस, पीठ मळायला बसली आहे. राहू देत. कधी न काम करणारी पोरगी आज चक्क काम करते. काय घे आणि हे बघा, आमचे बाबा यांचं घड्याळ रिपेरिंगचं दुकान आहे. दरवर्षी आल्यावर घड्याळ आधी रिपेअर करत बसतात ते.
त्यानंतरच आमचा वेळ चालू होतो. मम्मी जेवला काय? वांगा बटाट्याची भाजी. ओके. सगळे सगळं काम करतायत, फक्त हा एक मुलगा दाखवत होता ना, हा एकटाच काहीही काम करत नाहीये, फक्त बसून आहे, कारण त्याला काही येतच नाही. मालकाला कधी काम करताना बघितलंय का? हे 3 गडी आणून ठेवलेत ना त्याचसाठी. झालं काय? काही A few moments later. मंडळी कालपासून गाडी धुतली नव्हती, जरा गाडी धुवून घेतो. चला मंडळी गाडी धुवायला गेलेलो, पण प्रेशर एवढा आहे की ते जॉईंट इकडे करतो आपण तिकडून निघाला. सो आता हे बघा बाल्दी भरली आहे, त्यानेच गाडी धुतो. मस्तपैकी चकाचक साफ झालेली आपली गाडी आहे बघा. दिनेने पण हेल्प केली थोडीफार. A few moments later. चला तुम्हाला आमची बाग दाखवतो आता मंडळी. सो बागेच्या एंट्रन्सलाच असं मोठं एक सुपारीचं झाड लावलेलं आहे, ते जाऊन आता पत्र्याला भिडत आहे. आणि त्याच्याच पुढे अजून एक सुपारीचंच झाड आहे. हे बघा सुपाऱ्या लागलेल्या आहेत, हव्यात का तुम्हाला? आणि मग पुढे हे नारळाचं झाड आहे, छोटं अजून वाढलं नाही, हल्लीच लावलेले झाड आहे ते. आणि लेफ्टला इथे बघा हे जे हे केलेलं चिऱ्याचा बांध केलेला ना, ते आंब्याचं झाड आहे. यावर्षी आम्ही याच झाडाचे आंबे खाल्लेले आहेत. आणि हे बघा हे राईटला जे दिसतंय ना, हे पेरूचं झाड आहे, जे जाऊन भिडलंय आंब्याला, गुंतलंय ते आंब्यात. सो आता ते छाटावंच लागणार आहे आम्हाला. थोडं पुढे जाऊया, ही झावळी खाली पडलेली आहे, काढावी लागेल आपल्याला. आणि हा मागचा गेट आहे, त्या साईडला विहीर वगैरे. हे बघा हे जे दिसतंय ना, हे पण आंब्याचंच झाड आहे. 3 आंब्याची झाडं आहेत, हा दुसरा आहे आणि एक त्या साईडला दाखवतो तुम्हाला. हा बघा हा चिक्कूचं झाड, चिक्कू आलेले आहेत बहुतेक. हा हे बघा एक चिक्कू दिसला, खूप सारे आहेत. स्पॉट करा तुम्ही आणि सांगा कमेंटमध्ये किती आहेत मोजून मला. जो बरोबर सांगेल त्यासाठी चिक्कू आणणार मी. हा बघा और एक छोटूसा हा बघा मोठावाला. हे आंब्याचं झाड. चला आता राईट साईडला जाऊया आपण बागेच्या. हे बघा हे नारळाचं झाड आहे, जे नारळ तर मी काढणारच आहे. आणि त्याच्या पुढे ते आंब्याचं झाड पुढे आहे ते. चला आणि हे बघा हे झाड लागलंय ना, फुलाचं झाड आहे. तर कोणतं फुल मला नाव नाही आठवत आहे, बाबांना विचारतो मी. फुल पण आलेलं आहे. आणि साईडला हे छोटे जंगली झाडं आपोआप आलेली आहेत. ही कंपाऊंड वॉल आहे शेजाऱ्यांची आणि आमची एक कॉमन म्हणून. हे बघा आळू बघा केवढा आलाय. तर कशी वाटली आमची बाग कमेंट करून नक्की सांगा. The next day. मंडई मुंबईवरून आम्ही 2 झाडं आणले आहेत, एक लिंबाचं आणि एक शेवग्याचं. सो आता तेच लावायला चाललो आहे. आजचा दिवस झाडं लावण्यातच जाणार आहे. ओके बघूया आपल्याला जागा वगैरे कुठे आहे का. तिकडे एक रिकामी जागा दिसते आणि हे रान वगैरे साफ केल्यानंतर एक मागे त्या साईडला पण आहे. बघूया आता बाबा कुठे बोलतात कुठे लावायचं. ओके चला झाडं लावूया. म्हणजे बघा आत्ताच सुकलेल्या जावळ्या काढल्यात आणि काढता काढता काय दिसलं बघा, विहीर.
हीच विहीर आहे. इथून आम्हाला म्हणजे जे पण इथे घर आहेत ना तिकडे पाणी सप्लाय होतं इकडून. बघा पिण्याचं पाणी वगैरे सगळं इकडून येतं आम्हाला. आणि मी लहान होतो ना म्हणजे एक असेल 10वी 11वी वगैरेमध्ये, तेव्हा मी आणि दीदी इकडे गार्डनमध्ये खेळायचो. मस्त आठवणी ताज्या झाल्या. तेव्हा हे सगळं म्हणजे हे होतं काय रान वगैरे इकडे नव्हतं. मस्त एकदम मजा यायची. वाळू वगैरे होती इथे. येस स्वतः झाडं लावायची बाकी आहेत. झावळ्या वगैरे साफ केल्या. रान थोडं बाकी आहे. ओके चला. आमच्या दीदीचं स्वप्न पूर्ण झालं पावसात भिजायचं. बघा भिजते बघा किती आनंद होतो. बीज उभीच राहत अशी आहे ती बघा. इकडे बघ नको. कोकणातल्या पावसात भिजायला नशीब लागतं दीदी. मी पण जातो जरा बघूया. भिजायचं तर नाही मला, माझी पॅन्ट नवीन आहे त्यामुळे आज भिजत नाही मी चुकून. ते छोट्या स्टेपवर पाय देऊ नका, ते तुटेल. कोणत्या या हां त्याच्या नाही त्या वरती बघा दिसते बारीक. हां तुमचा हात पोचला ठीक आहे. त्या चिक लागेल हाताला. पिळा त्याला. एक बाजू बाहेर ठेवा. तुमच्या अंगावर चिक पडेल सफेद. हां तो चिक खाली ठेवा. हां झाडाला पुसा तो चिक. हां या बाहेर या आधी. बाजू खाली. मंडई आहे बघा. चिक्कू भेटले. चिक्कू मीच काढलेत. मीच काढलेत. The next day. मंडई गुड मॉर्निंग. सो गावाला आल्यापासून 2 दिवसानंतर आज आम्ही बाहेर पडतोय फिरायला. म्हणजे जास्त काही नाही, एक 3-4 साईट सीन आहेत जवळपास, तेच फिरू. कारण मम्मी काय बोलली, आपण जेव्हा पण गावाला येतो इथे तिथे फिरायला जातो त्यातच दिवस निघून जातात आपले. सो आपण जिथे घर बांधलं आहे, जिथे आपण राहतो तिकडचा आनंद घेण्याचा आपला राहून जातो. सो म्हणून मला पण पटलं ते. सो म्हणून हा एकच दिवस आजचा साईट सीनसाठी ठेवला आहे. बाकी सगळं आराम आणि जे काही कामं आहेत म्हणजे जसं काल झाडं वगैरे लावली ती छोटी मोठी कामं. ओके सो आता निघू आम्ही एक 10-15 मिनटात. आणि जे जे साईट सीन व्हिजिट करणार आहे ते मी सगळे सांगेन तुम्हाला, जसं जसं व्हिजिट करेन तसं. ओके चला मग. तर मंडळी आपलं पहिलं साईट सीन जे असणार आहे ते एका देवीचं मंदिर असणार आहे. सो त्याचं नाव आहे केळबाई देवी मंदिर. इकडे जवळच 5 ते 7 मिनटावर केळबाई वाडी म्हणून आहे, तिकडे देवीचं मंदिर आहे. आम्ही नेहमी जातो तिथे पाया पडायला इथे आल्यावर. आणि खूप लोकांची कुलदेवता पण आहे ती. सो चलो निघात. A few moments later. मंडई पोचलेलो आहे 5 मिनटाची जर्नी करून केळबाई देवीच्या मंदिरात. आता पाठी बघू शकता तुम्ही मंदिर. सुंदर असं मंदिर आहे. चला मग दर्शन करूया. चलो. मंडई छानपैकी दर्शन असं झालेलं आहे. पावसानंही आरंभ केलेला आहे इकडे. आणि आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशन जे आहे ते स्वामी समर्थांचा मठ आहे. इकडून एक 20 मिनटावर आहे माडाची वाडी. इथे हे स्वामी समर्थांचा मठ आहे. खूप फेमस मठ आहे, जुना आहे. तुम्ही यूट्यूबवर टाकलात तर तुम्हाला दिसेल, त्याचे व्हिडिओज वगैरे पण आहे. ओके सो चला स्वामी समर्थांचा मठ व्हिजिट करूया. सो मंडई पोचलेलो आहे श्री स्वामी समर्थ यांच्या मठात. हे बघा पार्किंगला आपली गाडी लावलेली आहे मस्तपैकी. मोठी पार्किंग इकडे 4 व्हीलर आणि 2 व्हीलरची. आणि समोर मठ आहे. इकडे तर वॉशरूम वगैरे कळस दिसत असेल येल्लोमध्ये. सो चला स्वामींचं दर्शन करूया.
चला मंडई दर्शन झालेले. आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे धामापूर लेक, भगवती माता टेम्पल. ओके, हे बघा पेटी पण घेतलेली आहे मी आपल्या ऑफिसच्या मंडईंसाठी. चला धामापूरला. मंडई पोचलेलो आहे आता धामापूर भगवती टेम्पलच्या इथे. चला दर्शन करूया. मंडई मस्तपैकी भगवती मातेचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला अजून एक दर्शन देतो. एक मिनिट, ते बघा. तर कसा वाटला नजारा मंडई कमेंट करून नक्की सांगा. आणि जे जे धामापूरला आले नसतील ते नक्की व्हिजिट करा, बघण्यासारखा स्पॉट आहे. ओके, सो आजचे साईट सीन झालेले आहेत आपले. आता आपण चाललेलो आहे घरी. बाय बाय. The next day. मंडईनं मग कसं वाटलं तुम्हाला आमचं गाव आणि आमचं गावातलं घर कमेंट करून नक्की सांगा. येस मंडई, आठवड्यांची सुट्टी आता संपत आलेली आहे आणि उद्या आम्ही चाललेलो आहोत घरी मुंबईला. सो व्लॉग मी इकडेच एंड करतो. आपल्या गावची धमाल मस्ती आणि सफर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.